नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. पुन्हा एकदा राहुल पाटील या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, उद्या आहे 26 जानेवारी. त्यासाठी मी तुम्हाला आधीच माझ्याकडून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. तर मित्रांनो, 26 जानेवारी म्हणजे आपल्या ठाणे जिल्ह्यातील दोन नामांकित बिंजोरचे मैदान तुम्हाला माहितीच असतील. एक सावली मैदान देसाई आणि दुसरं मैदान मसोबा मैदान कोंडगाव. तर आपण मित्रांनो आलेलो आहे आता मसोबा मैदान कोंडगाववर. तर बघू शकता तुम्ही, बघा काम तर पूर्ण झालेलंच आहे, चांगलं असं काम झालेलं आहे. बघा इकडं स्टेज वगैरे आहे आणि जागा पण भरपूर आहे बैल म्हणजे आपले बैल थांबवण्यासाठी. बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि मैदानाचं काम जास्तीत जास्त झालेलंच आहे, पूर्ण झालेलंच आहे. थोडासा कुठं काहीतरी काम बाकी आहे, पुढे काहीतरी बॅरिकेड लावायचं थोडं बाकी राहिलेत, तर ते पण होऊन जाईल आजच्या आज. तर उद्या तुम्ही लवकरच या आणि आपण आल्याची नोंद करून घ्या फटाफट. आणि जेवढं लवकर तुम्ही याल तेवढं लवकर तुम्हाला पण नंतर जायला उशीर होणार नाही. शर्ती करून लवकरच घरी गेलेलं बरं, कारण उद्या 26 जानेवारी सुट्टी पण आहे, सगळी घरात असतात. तर तुम्ही या नक्की. बघा मित्रांनो, पाणी वगैरे मारून एकदम मैदान चांगलं झालेलं बघा. तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण बॅरिकेड कसे लावलेले बघा. तर मेन हा जो मैदान आहे, हा आपल्या सर्वांचे लोकप्रिय खासदार माननीय श्री सुरेश बालेमामा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त होणार आहे हा मैदान. अजून थोडीशी माहिती आपण आपले जे आयोजक आहेत त्यांच्याकडून आपण घेऊया. ते पुढे थोडं काम चालू आहे, तर तिकडेच आहेत, तर त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती घेऊया की मैदान किती वाजता चालू होणार आहे, किती वाजेपर्यंत राहणार आहे, आणि त्याच्यामध्ये जे बक्षीस आहेत, काहीतरी मेंढ पण आहे आणि कूलर पण आहेत, ते कसे देणार आहेत ते पण आपण थोडं त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर चला आपण त्यांना जाऊन भेटूया आधी. हे बघा पुढे दिसतात बघा, काम चालू आहे बॅरिकेडचा, थोडं काम करतात बघा. पण मैदान मित्रांनो खरंच खूप छान आणि सुंदर झालेलं आहे, सुंदर प्रकारे झालेलं आहे बघा, मस्त मैदान झालेलं आहे. मित्रांनो, मेन हा मैदान आहे ना, आपले जे वसई, विरार, पालघर, वापस शहापूर या साईडून जी नंदी येणार आहेत त्यांच्यासाठी हा म्हणजे फायद्याचा असेल. कारण देसाई मैदान बोलले तर भरपूर लांब पडेल त्यांना, तर त्यांच्यासाठी हा मैदान म्हणजे एकदम सोयीस्कर पडेल. म्हणजे येण्याला पण आणि जाण्याला पण त्यांना त्रास होणार नाही. तर नक्की या तुम्ही पण या मैदानावर आणि मैदानाला भेट द्या मित्रांनो. दादा नमस्कार. नमस्कार दादा, उद्याचा मैदान होणार आहे, हा कोणाच्या नावाने आणि तुम्हाला जे संयोजक आहेत तुमचे ते कोण कोण आहेत दादा? हे आपले बालामामा म्हात्रे भिवंडीचे खासदार यांच्या नावाने उद्या मैदान होणार आहे. आणि आपले वरुणदादा सदाशिव पाटील कल्याण डोंबिवली नगरपालिकेचे नगरसेवक यांच्या सहमतीने आमचं मैदान प्रत्येक वर्षी होत असतो. आणि दादा या मैदानाचं म्हणजे टायमिंग काय असेल? टायमिंग सकाळी येण्याचा आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत असेल मैदान? सकाळी लवकरात लवकर 10 वाजेपर्यंत मैदान चालू करणार आहे आम्ही, आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्व गाड्या पळून 6 वाजेपर्यंत बोलवा. हां. आणि दादा या मैदानामध्ये म्हणजे असे बोलतात की काहीतरी बक्षिसं पण ठेवलेत. हो, बक्षीस आहेत. जे गाड्या मालक लवकर येऊन 12च्या आत गाड्या करतील, 11,000च्या पुढे, त्यांना मेंढा असा बक्षीस आहे. ते लकी ड्रॉमध्ये ज्या 12च्या आतमध्ये गाड्या होतील, 11,000च्या पुढे ज्या शर्यती करतील ना, ते जेवढ्या गाड्या पळतील त्याच्यामध्ये आम्ही चिठ्ठी टाकणार आहे, आणि ज्याला चिठ्ठी लागेल त्याला मेंढा किंवा बकरा बक्षीस देण्यात येईल. असं. आणि दुसरं 3 ते 10,000 पर्यंत पण काहीतरी कूलर आहेत, ते 3 असं काहीतरी दाखवलं. कूलर आम्ही सांगते हिशोबाने बक्षीस आम्ही वितरण करू. आणि दादा मैदानाचं काम तर झालेलंच आहे ना? हो, 90% काम झालेलंच आहे. बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता मैदानाचं काम झालेलंच आहे, थोडंसं फक्त काम बाकी आहे. रोलिंग वगैरे करून आम्ही आता
लेवल करणार आहे त्याला. पाणी आता सकाळी मारलं रोलिंगचं काम बाकी आहे अजून. पाणी मारतो आम्ही मैदानामध्ये, जेणेकरून धूळ वगैरे व्हावी नाही म्हणून आणि नंदीना पळण्यासाठी योग्य पाठी व्हावी म्हणून संध्याकाळी आम्ही रोलिंग करणार आहे. असं दादा, उद्या जे बैलगाडा मालक आणि बैलगाडा शौकीन येणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल दादा? काय ना, मैदान आम्ही 10 वाजताच सुरू करणार आहे. लवकरात लवकर बैलगाडा मालकांनी येण्याचं येऊन आम्हाला सहकार्य करा, जेणेकरून संध्याकाळी उशीर अंधारामध्ये गाड्या ना राहिल्या पाहिजे. अंधाराच्या अगोदर गाड्या पूर्ण केल्या पाहिजे असं. त्यासाठी लवकर या आणि कमिटीला सहकार्य करा आम्हाला. हां बोला. आणि आम्ही नंदींसाठी बघू शकता तुम्ही, कुठल्याही नंदीला दुखापत न व्हावी यासाठी आम्ही योग्य ते नियोजन केलेलं आहे. आम्ही बॅरिगेट वगैरे टाकून आम्ही येते साईडनं माती वगैरे टाकून आम्ही सगळे केलेले आहे, जेणेकरून मग नंदीला दुखापत नाही होईल. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, पाठीचं काम 90% झालेलं आहे. संध्याकाळी रोलिंग वगैरे करून आम्ही पूर्ण लेवल करणार आहे, असे रेडी करणार आहे. ठीक आहे. आणि पळण्यासाठी योग्य ती फाटी तर आम्ही प्रयत्न करू, आम्ही योग्य फाटी बनवण्यासाठी. बघा मित्रांनो, फाटी एकदम चांगली प्रकारे झालेली आहे. कालपासून आम्ही पाणी पण मारतोय. ही तिसरा टँकर आमचा पाणी मारायचा. संध्याकाळी रोलिंग करून होऊन जाईल. म्हणजे अजून याच्याहून अजून भारी होईल मैदान. याच्यावर अजून भारी होईल मैदान. म्हणजे रोलिंग केल्यावर एकदम टकाटकच होईल. हो. प्रेक्षकांसाठी काय सांगाल तुम्ही? प्रेक्षकांसाठी काही नाही, फक्त पाठीच्या मध्ये येऊ नका जास्त कोणी. मग पाठीच्या बाहेरनं मस्त आम्ही बांबू वगैरे लावले आहेत, त्याच्या बाहेरनं बघण्याचा आनंद घ्या तुम्ही, जेणेकरून तुम्हाला पण काही हानी होऊ नये म्हणून. कारण की बैल धावत असतात, कुठला बैल साईडला निघतो पटकन, तर तुम्हाला पण त्रास नको. हा ना, बरोबर आहे. आम्हाला कमिटीला मग सहकार्य करा. काय तर पाठीमध्ये नुसतं पब्लिक येत राहते, तिथून मग चकडवाल्याची आम्हाला कंप्लेंट असते का पाठीमध्ये माणसं येतात, तर त्यांना आम्ही पाठीमध्ये माणसं नाही हवी यासाठी नियोजन केलेलं आहे आम्ही. पण तरी पण सहकार्य करा, कारण प्रेक्षकाचं सहकार्य असलं चांगलं आहे असं. आणि हा ना दादा, कारण कसं आहे, जर पब्लिक जर आतमध्ये आली तर मग काही बैल थोडं घाबरतात पब्लिकला, त्याच्यामुळे जर प्रेक्षकांचं सहकार्य फक्त लाभू दे बस, बाकी काय नाही. व्यवस्थित कोणाच्या नंदीवर अन्याय नाही झाला पाहिजे. बरोबर दादा तुम्ही बोलता. याची दखल प्रत्येक प्रेक्षकाने आपापच्या जबाबदारी घ्यावी. आणि दादा, हा मैदान आपले खासदार बालेमामा म्हात्रे साहेब यांच्या नावाने होणार आहे, तर खासदार साहेब येणार आहेत उद्या? हो, उद्या नक्कीच ते येण्याचा प्रयत्न करतील. आणि त्यांच्यासोबत वरुणदादा पाटील आपले विद्यमान नगरसेवक आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे, ते येणार आहेत आमच्या मैदानाला. ठीक आहे दादा. तर मित्रांनो, तुम्ही पण या नक्की आणि अवश्य भेट द्या आपल्या मैदानाला. मैदान बघा मित्रांनो, पूर्ण काम झालेलं आहे. थोडासा म्हणजे 90-95% काम झालेलं आहे, थोडासा काम बाकी आहे, तो पण आज संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. तर या मैदानाला नक्की भेट द्या आणि जेवढ्या लवकर याल तुम्ही तेवढ्या लवकर येण्याचा प्रयत्न करा, कारण जेणेकरून तुम्हाला रात्र होण्याच्या आधी तुम्ही घरी पण जाल तुम्ही. कारण जे बैलगाडा मालक आपल्या बैलगाडा शौकीन वसई, विरार, पालघर, शहापूर या साईडून येणार आहेत, त्यांना जायला भरपूर टाईम लागेल. म्हणून जेवढ्या लवकर याल तेवढं लवकर तुम्ही म्हणजे शर्यत करा आणि लवकर तुम्ही घरी जा. नाशिकवाले पण येतात आमच्या दर अड्ड्याला, त्यांचा पण सहकार्य असतं आम्हाला. ते पण येतात, सकाळी लवकर येतात ते पण नाशिकवाले. तर ठीक आहे दादा, धन्यवाद दादा. तर मित्रांनो, माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो. चला तर मित्रांनो, बाय. जय शिवराय मित्रांनो.